जैविक, सेंद्रिय खतं आणि सूक्ष्म मूलद्रव्यांचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. शेतीमालाची वाहतूक खासगी वाहनांमधून करण्यास परवानगी देण्याकरता पणन संचालनालयाचा राज्य शासनाकडे प्रस्ताव. आणि यंदाच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खरेदीपोटी 8,323 कोटी रुपयांचं वाटप. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते. आणि आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त. जैविक खतं, सेंद्रिय खतं आणि सूक्ष्म मूलद्रव्यांचं अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या थेट अनुदान धोरणामुळे आता शेतकऱ्याला संबंधित जैविक, सेंद्रिय खतं यांची गुणवत्ता तपासून योग्य भावात माल खरेदी करता येईल. अनुदानाची रक्कम थेट बँकेत जमा होणार असल्यानं विविध गैरप्रकारांना आळा बसेल असं संबंधित सूत्रांनी म्हटलं आहे. शेतीमालाची वाहतूक खासगी वाहनांमधून करण्यास कायदेशीर परवानगी द्यावी यासाठी पणन संचालनालयानं राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. बाजार समित्यांमधून फळे, भाजीपाला नियमन मुक्तीनंतर शेतकऱ्यांना थेट भाजीपाला विक्रीकरता विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी कमी करण्याच्या हेतूनं हा प्रस्ताव पाठवला असल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं आहे. साखर कारखान्यांनी राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या खरेदीपोटी आतापर्यंत 8,323 कोटी रुपयांचं वाटप केलं आहे. साखरेच्या किमती टिकून असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलं पेमेंट देणं शक्य असल्याचं साखर सूत्रांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यांना आतापर्यंत 370 लाख टन ऊस विकला आहे. कारखान्यांनी या ऊसापासून 415 लाख क्विंटल साखर तयार केली आहे. जालना जिल्ह्यातल्या कडवंची हे गाव द्राक्ष उत्पादनाच्या यशामुळे राज्यभरात अग्रेसर ठरत आहे. हजारो एकरवर शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा फुलवल्या आहेत आणि या बागांचं संरक्षण करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तसंच द्राक्षाच्या चोऱ्या रोखण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी रानडुकरे बागांमध्ये शिरून नुकसान करतात याला आळा घालण्यासाठी संदीप क्षीरसागर या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यामुळे घरात बसून शेताची निगराणी करणं शक्य होत आहे. तसंच वायरलेस कॅमेऱ्याचीही चाचणी क्षीरसागर यांनी घेतली आहे. वायरलेस सीसीटीव्ही बसवण्याचा मागचा मेन उद्देश म्हणजे द्राक्षामध्ये होणाऱ्या चोरा चपाट्या आणि द्राक्षावर रात्री आणि दिवसा दोन्ही पण वेळेस लक्ष ठेवता येतं बुवा घरात बसल्या बसल्या. त्याच्यामुळे सीसीटीव्ही बसवलेले. आम्ही 2000 पासून जवळपास द्राक्षाची लागवड करतोय. त्यावेळेस सुरुवातीला जास्त प्रमाणात चोऱ्या वगैरे व्हायच्या आणि आता सीसीटीव्ही लावल्यामुळं घरात बसून आणि रात्रीला पण जनावरांचा, रानडुकर वगैरे यांचा त्रास होतोय थोडासा. त्याच्यामुळे घरात बसूनच आपल्याला बघता येतं काय द्राक्षाच्या बागेत काय आलेलं आहे काय नाही. प्रसारमाध्यमांचं कृषी विस्तारासाठी सहाय्य या केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कृषी दर्शन आणि आमची माती आमची माणसं कार्यक्रमाच्या मुंबई पुणे दूरदर्शनच्या कृषी कार्यक्रम सल्लागार समितीची संयुक्त बैठक नुकतीच दापोली इथं संपन्न झाली. या बैठकीत दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तपस भट्टाचार्य अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तसंच मुंबई दूरदर्शन केंद्राचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर हेही उपस्थित होते. या बैठकीत एप्रिल ते जून 2017 या तिमाही कार्यक्रमांवर चर्चा झाली. पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव उपबाजारात टोमॅटो हंगामाला सुरुवात झाली आहे. उपबाजारात सध्या पारनेर, बारामती, श्रीगोंदा भागातून टोमॅटो क्रेटची आवक सुरू आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्यानं उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत असल्याचं बाजार समितीच्या सचिवांनी म्हटलं आहे. आणि आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दिनांक 12 मार्च 2017 रोजी प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. गहू कमाल 1,675 रुपये प्रति क्विंटल, किमान 1,675 रुपये प्रति क्विंटल. बाजरी 1400, मका 1300, 1200. वांगी 1,700, कोबी 400, 200, भेंडी 3,000, 2,500.
टोमॅटो 1200, 600, लिंबू 2200, 1000 आणि डाळिंब कमाल 12,600 रुपये प्रति क्विंटल, किमान 250 रुपये प्रति क्विंटल। बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। येत्या 2 दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्राच्या काही भागात, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे। आणि आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 30, किमान 21 अंश सेल्सिअस, पुणे 31-11, नागपूर 33-14, औरंगाबाद 31-13, सोलापूर 35-15 आणि नाशिक कमाल 29 अंश सेल्सिअस आणि किमान 10 अंश सेल्सिअस। हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार। शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, पशुधनाची काळजी घेत असताना, त्यांच्या आरोग्याची निगा राखत असताना त्यांना विषबाधा होणार नाही याकडे सुद्धा लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी करायच्या उपाययोजनांबद्दल सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे। म्हणूनच आज आपण कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर शंतनू सावजी यांना। पुण्याच्या रोग अन्वेषण विभागामधल्या विषशास्त्र विभागाचे ते पशुधन विकास अधिकारी आहेत। सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। सर स्वप्रथम मला सांगा की विषबाधा होते जनावरांना म्हणजे नेमकं काय होतं? विषबाधा ही विषामुळे होते। हे विष कधी घन रूपामध्ये, द्रव रूपामध्ये, वायू रूपामध्ये असतं आणि हे कधी कधी अचानक किंवा नकळत जनावराच्या शरीरामध्ये जातं आणि मग ते शरीरात गेल्यानंतर जनावराच्या शरीरात बिघाड करतं आणि हे असे विषारी पदार्थ शरीरावर मग गंभीर परिणाम करतात आणि ते जे लक्षणं दाखवतात आणि जनावर जो परिणाम होतो त्याला जनावरांमध्ये विषबाधा झाली असं म्हणतात। बरोबर, त्यांच्या शरीरावर गंभीर परिणाम होतात। तर साधारण लक्षणं काय असू शकतात? आता याच्यामध्ये विषबाधा ज्या चाऱ्यामधनं होतात किंवा विषारी वनस्पतीमधनं होतात किंवा काही कीटकनाशकांमुळे किंवा काही अचानक एखादं खत युरियासारखं जर जनावराच्या खाण्यामध्ये आलं तर जनावर आपल्याला विषबाधेची लक्षणं दाखवायला लागतात। तर त्याच्यामध्ये पहिलं लक्षण असं दिसतं की बऱ्याच वेळा जनावर लाळ गाळायला लागतं। त्याच्यामध्ये मग कधी कधी जनावराला काही विषबाधांमध्ये त्याचं रक्तावर परिणाम होत असल्यामुळे रक्तामधनं जनावराला प्राणवायू मिळत नाही, त्याच्यामुळे श्वासोच्छ्वास घेण्याला त्रास होतो, तो तोंडाने श्वासोच्छ्वास घ्यायला लागतो। कधी कधी त्यांचा काही विषांचा परिणाम हा मेंदूवर होतो आणि काही नर्व्हजवर होतो, त्याच्यामुळे जनावर तडफडायला लागतं। साधारण अशी एक महत्त्वाची त्याच्यामध्ये ही लक्षणं दिसतात। आता गाई म्हशी आणि शेळ्या मेंढ्या यांचा जेव्हा आपण विषबाधेच्या अनुषंगाने विचार करतो तर त्यांना होणाऱ्या विषबाधा कोणत्या असतात? गाई म्हशी शेळ्या मेंढ्या याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या विषबाधा आढळतात त्या साधारण हिरव्या चाऱ्यामधून प्रामुख्याने होतात। आता हिरव्या चाऱ्यामधून होणाऱ्या विषबाधा प्रामुख्याने कुठल्या? तर एक म्हणजे किरळ लागणे, जी मुख्यत्वे करून कवळ्या ज्वारीमधनं होते। तसंच काही हिरव्या चाऱ्यामध्ये कधी आपण जर त्याला जास्त प्रमाणामध्ये युरियासारखं किंवा नायट्रोजन असलेलं खत जर मोठ्या प्रमाणावर दिलं तर त्याच्यामुळे नायट्रेट लेव्हल्स वाढतात। तर ही एक फार महत्त्वाची विषबाधा आहे की जी यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर आढळून आली। तसंच कवळ्या गवतामधून ऑक्झॅलिक ॲसिडची एक विषबाधा होते। कधी कधी वाळलेली वैरण जी पावसामध्ये भिजली आणि त्याच्यावर जर बुरशी आली आणि अशी जर वैरण जनावराच्या खाण्यामध्ये आली तर ऑक्झॅलिक ॲसिडची विषबाधा होते।
त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जनावरांना हिरवं खायला मिळत नाही. मग जनावर काय करतं, जर त्याला काही खायलाच मिळालं नाही तर भुकेच्या पोटी ते काही विषारी, जनरली जनावरं विषारी वनस्पती खात नाही, पण भुकेपोटी मग ते हे विषारी वनस्पती खातात आणि मग त्यांच्यामध्ये या विषारी वनस्पतींमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला विषबाधा आढळून येतात. अच्छा, आता यामध्ये तुम्ही म्हणालात की जास्त करून चाऱ्यामुळे या विषबाधा होतात, पण त्या व्यतिरिक्तही काही कारणं असू शकतात का या विषबाधेची? आता या चाऱ्यामधनं ज्या विषबाधा होतात या बऱ्याच वेळा हवामानाशी निगडीत असतात. तसंच हंगाम, आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की किरळ लागणे म्हणजे हायड्रोसायनिक आम्ल ही विषबाधा जी आहे, ही ज्वारी रब्बी आणि खरीप हंगामामध्ये ज्वारीचं पीक घेतलं जातं. आता ही जी ज्वारी आहे ही फुलावरती येण्यापूर्वी जर जनावराच्या खाण्यामध्ये आली किंवा ज्वारीचे दुबार फुटवे, म्हणजे ज्वारीची कापणी केली आणि कापणी केल्यानंतर मग दुबार फुटवे येतात, त्या दुबार फुटवे जर खाण्यामध्ये आले जनावराच्या, तर यांनी हायड्रोसायनिक ॲसिडची ही किरळ लागणे ही विषबाधा होते. आता सध्या तुम्ही म्हणाल्याप्रमाणे हा फेब्रुवारी मार्च, आता मार्च महिना आहे, एप्रिल महिना आहे, या दिवसामध्ये हे हिवराचं झाड असतं आणि प्रामुख्याने फिरस्तीवरचे जे मेंढपाळ असतात किंवा शेळी मालक जे असतात ते काय करतात, त्या हिरव्याच्या झाडाला, आता सध्या नवीन पालवी फुटण्याचा हा दिवस आहे, तर त्याला नवीन पालवी फुटलेली असते, मग त्याला त्याचप्रमाणे या हिवराच्या झाडाला या फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये शेंगा आलेल्या असतात आणि या कवळ्या शेंगांमध्ये त्याला जे याचं बॉटनिकल नेम जे आहे ॲकॅशिया ल्युकोफोलिया, या कवळ्या हिरव्या शेंगेच्या टरफलामध्ये हे हायड्रोसायनिक ॲसिड आम्ल सायनोजेनेटिक ग्लायकोसाइड्स खूप मोठ्या प्रमाणावर येतं. मग जेव्हा ते हिरवा पाला पाडून देतात तेव्हा त्याच्याबरोबर त्या शेंगाही खाली पडतात आणि या अशा कवळ्या शेंगा जर त्या शेळ्या मेंढ्यांच्या खाण्यामध्ये आल्या तर त्यांना हे सायनोजेनेटिक ग्लायकोसाइड म्हणजे ही किरळ लागणे, हायड्रोसायनिक आम्लची विषबाधा होते. बरं, आता हे किरळ लागणं हा जो विषबाधेचा प्रकार आहे, तर त्याची लक्षणं नेमकी काय असतात? कसं ओळखायचं की किरळ या विषबाधेची लागण झालेली आहे? आता याच्यामध्ये काय होतं की मी जसं सांगितलं की ही ज्वारी कवळी ज्वारी जनावराच्या खाण्यामध्ये आली, ती ज्वारी खाल्ल्यानंतर रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये प्रामुख्याने ही विषबाधा होते. रवंथ करणारे प्राणी म्हणजे मुख्यत्वे करून गायी, शेळ्या, मेंढ्या, म्हशी. तर काय होतं, या जनावरांचा जो मोठ्या पोटातील जो हा सामू असतो, म्हणजे ज्याला आपण पीएच म्हणतो, हा उदासीनतेच्या जवळ, म्हणजे हा 6.5 याच्या जवळ, म्हणजे पूर्ण आम्लधर्मी पण नाही आणि अल्कली धर्मी पण नाही. त्याच्यामुळे हे जे सायनोजेनेटिक ग्लायकोसाइड हे पोटामध्ये गेल्यानंतर काही एन्झाईम्स असतात ज्याला आपण मराठीमध्ये विकर म्हणतो, तर हे एन्झाईम्स पर्टिक्युलरली बीटा ग्लायकोसिडेज आणि नायट्रॉक्झीहायड्रोलायज हे त्याच्यावर ॲक्ट होतात आणि मग ह्या सायनोजेनेटिक ग्लायकोसाइडमधनं हे हायड्रोसायनिक ॲसिड आम्ल हे रिलीज होतं आणि मग ते रक्तामध्ये शोषण झाल्यानंतर काय होतं की ते ऑक्सिजनशी त्याची रिॲक्शन होते आणि ऑक्सिजनशी त्याची रिॲक्शन झाल्यामुळे आपल्या पेशी ज्या असतात शरीरामधल्या जनावरांच्या, त्यांना तो प्राणवायू मिळत नाही आणि प्राणवायू न मिळाल्यामुळे मग जनावरांमध्ये आपल्याला त्याची जी लक्षणं ही ती दिसायला लागतात. मग लक्षणं काय दिसतात, तर प्रामुख्याने श्वासोश्वास घ्यायला त्याला त्रास होतो, नाकातोंडातून खूप फेस येतो, जनावर उत्तेजित होतं, त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्यांची हालचाल करणं वाढतं, ते प्रकाश जर डोळ्यावर प्रकाश जर दिला तर ते प्रकाशाला प्रतिसाद देत नाही, पोट फुगतं, स्नायू कमजोर होतात, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे, प्राणवायू न मिळाल्यामुळे स्नायू कमजोर होतात, ते उभे राहू शकत नाही, त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. तर ही साधारण आणि महत्त्वाचं एक लक्षण याच्यामध्ये जे दिसतं की त्याच्या श्वासाला कडू बदामासारखा, म्हणजे बिटर आल्मंड जे आहे, कडू बदामासारखा त्याला वास येतो. आणि जे जनावर आजारी असतं त्याचं जर तुम्ही रक्त जर काढलं तर ते तुम्हाला अगदी गडद लाल, म्हणजे आपण चेरी कशी असते त्या चेरीच्या रंगाचं ते रक्त दिसतं. तर ही साधारण लक्षणं त्याच्यामध्ये आढळतात. अच्छा, आता यावर उपाययोजना काय केली पाहिजे आणि हे किती काळ लक्षणं राहू शकतात? आता ही जनावराच्या खाण्यामध्ये आल्यानंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये जनावर तुम्हाला हे लक्षणं दाखवतं आणि 2 तासाच्या आतमध्ये मॅक्झिमम, म्हणजे जास्तीत जास्त 2 तासाच्या आतमध्ये याला उपचार व्हायला पाहिजे. आता याला प्राथमिक उपचार म्हणजे काय की आता मी म्हटलं की यांची जी पोटामधला जो सामू असतो हा उदासीनतेच्या जवळ असतो आणि ती उदासीनतेच्या जवळ असलेला हा पीएचच हायड्रोसायनिक ॲसिड आम्ल तयार करण्याला जबाबदार असतो. म्हणून आपण त्याचं जो सामू आहे हा
आम्लधर्मी करण्याचा प्रयत्न करायचा. मग त्याच्यासाठी काय करायचं की ताबडतोब मोलॅसिस जर असेल, ऊसाची मळी जर असेल तर त्याचे 2 डोस पाजायचे, किंवा व्हिनेगार 5% व्हिनेगार, ज्याला ॲसिटिक ॲसिड पण म्हणतो, तर ते थंड पाण्यातनं पटकन पाजायचा. हा प्राथमिक उपचार करायचा. आणि याला खरा उतारा जो आहे तो आहे सोडियम थायोसल्फेट आणि सोडियम नायट्रेट. तर हे ताबडतोब पशुवैद्यकाला सल्ला घ्यायचा, त्याच्याद्वारे ते नसेमधनं हे औषधं देऊन घ्यायची. तसंच तोंडा वाटे सुद्धा सोडियम थायोसल्फेट देता येतं. मोठ्या जनावरांमध्ये 30 ग्रॅम पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचं. शेळी मेंढी असेल तर त्याला एक 8 ते 10 ग्रॅम आपण देऊ शकतो. तर हे उपचार ताबडतोब करणं आवश्यक आहे. जनावरांना अशी विषबाधा होऊ नये यासाठी खबरदारी त्यांनी काय घेतली पाहिजे? महत्वाचं याच्यामध्ये जे आहे की ज्वारीचं जे पीक आहे, ते फुलावरती कधी येतं? साधारण 40-45 दिवसानंतर ते फुलावर येतं. त्याच्या आधी कधीही ज्वारी जनावराला खाऊ घालायची नाही. आता मागच्या वर्षी काय झालं? मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये आपल्या रब्बीच्या हंगामामध्ये पाऊस कमी पडला. त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ज्वारीची वाढ झाली नाही. मग ज्वारीची वाढ होत नाही म्हणून त्यांनी काय केलं की लवकर कापणी केली आणि ती तशीच जनावरांना खाऊ घातली. त्याच्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे किरळ लागण्यामुळे जनावरं मेलीत. तर याची जर ही जर खाऊ घालायची असेल तर ती पूर्णपणे वाळवून टाकायची. वाळवून टाकल्यानंतर त्याच्यातला आम्ल जे आहे हे उडून जातं. तर ही एक महत्वाची खबरदारी घेणं आवश्यक आहे. जर असं कुठली नवीन प्रकारचं जर तुम्ही हिरवा चारा द्यायचा असेल तर जनावराला सुरुवातीला तुम्ही वाळलेली वैरण खाऊ घाला, त्यांना आंबवण खाऊ घाला. आंबवण जर खाऊ घातलं तर काय होतं की पोटाचा जो सामू आहे तो आम्लधर्मी होतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं जर हायड्रोसायनिक ऍसिड सायनोजेनेटिक ग्लायकोसाइड आम्ल असलेलं जर चारा किंवा वनस्पती खाण्यामध्ये आली तर विषबाधा होण्याची शक्यता कमी असते. आणि महत्वाचं म्हणजे ते हिवराच्या शेंगा. आता हा सीझन आहे. पशु मेंढपाळांनी, शेळी मालकांनी लक्षात ठेवा की ह्या कवळ्या हिवराच्या शेंगा जनावरांना कधीही खाऊ घालू नका. खाऊ घालायच्या असल्या तर त्या वाळवून खाऊ घाला. वाळवल्या की मग त्याच्यातनं ते उडून जातं हायड्रोसायनिक आम्ल आणि मग विषबाधा होणार. निश्चितच. आपल्याकडे एकूणच एक अशी लोकांना, पशुपालकांना खास करून एक अशी सवय दिसते की उरलं सुरलं जनावरांना घालायचं, अशी एक आपल्याकडची पूर्वापारच चालत आलेली रीत आहे. मग शेतात काय उरलेलं कापणी झालेलं धान्याचे हे आहेत, वाडं आहेत, ती घाला. त्याच्यानंतर भाजीपाला त्याची खुरपणी झाली, तो बाजाराला गेला, उरलं सुरलं ते त्याला घाला. तर त्याच्यामुळे विषबाधेचं प्रमाण किती असतं आणि काय काय विषबाधा त्याच्यातनं होऊ शकतात त्याबद्दल सांगा. खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे. बघा, गेले 2 वर्ष आपल्याकडे दुष्काळाची परिस्थिती होती. यावर्षी पाऊस खूप पडला, पीक पण खूप छान आलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो, आमची ही पुण्याला प्रयोगशाळा आहे जिथे मी कार्यरत आहे. तर आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रातनं नमुने येतात. तर मुख्यत्वे करून पुणे जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये संकरित जनावरांची पैदास मोठ्या प्रमाणावर केली जाते. तर बऱ्याच वेळा काय होतं की जनावरांना लागणारा जो हिरवा चारा आहे, जो शेतकरी बंधूंनी लावायला पाहिजे मोठ्या प्रमाणावर, तो लावल्या जात नाही. आणि मग काय होतं की जे उपलब्ध आहे आपल्याकडे ते जनावराला खाऊ घालायचं. यावर्षी अक्षरशः तुम्हाला सांगतो, शेतामधली खुरपणी केल्यानंतर, आता खुरपणी आपण करतो म्हणजे ते तण असतं ना, आणि त्या तणामध्ये खुरपणी केली, ते तण काढलं आणि जनावरांना खाऊ घातलं. आता या तणामध्ये तुम्हाला सांगतो नायट्रेट खूप मोठ्या प्रमाणावर असतं. असे 70 प्रकारचे तण आहेत की ज्याच्यामध्ये हे नायट्रेट्स खूप मोठ्या प्रमाणावर असतं. आणि हे अशा प्रकारचं तण खाऊ घातल्यामुळे एकेका वेळेस 10, 12, 15 अशी मोठी जनावरं मृत पावलेली आहे. ॲक्च्युअली आम्ही ही अशा प्रकारचं शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर विस्तार विषयक योजना, लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम आम्ही सतत करत असतो. जिल्हा पातळीवरून पण आम्ही वेगवेगळे असे लिफलेट्स तयार करून देतो. पण तरी अनावधानाने नकळत अशा गोष्टी घडतात आणि मग अशी घटना घडल्यानंतर मग शेतकऱ्याच्या लक्षात येतं की आपण असं खायला नको. त्याच्यामुळे जनावराला चारा देताना त्याच्यासाठी जी वैरण आहे, जे हिरवं पीक आहे, तेच आपण खाऊ घालायला पाहिजे. तण जे आपण शेतातनं काढून टाकलेलं आहे ते जर आपण जनावराला खाऊ घातलं तर मग अशा प्रकारची विषबाधा ही नायट्रेटची होते आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. नवनवीन लागवडी होत असतात, नवनवीन पिकं येत असतात, नवनवीन भाज्या त्याची माहिती दिली जात असते आणि शेतकरी त्याची लागवड देखील करत असतात. तर ह्या सगळ्या भाज्या किंवा ही सगळी पिकं सुद्धा जनावरांसाठी पोषक असतात का, की त्याही विषबाधेसाठी कारण ठरू शकतात? अगदी ठरू शकतात.
जर आपल्याला आपण एखादं पीक घेतो, एखादं भाजीचं पीक घेतो, फळांचं पीक घेतो आणि जर ते नवीन पीक असेल, म्हणजे नवीनच आपण त्याचं उत्पादन करत असू. आता मी तुम्हाला सांगतो, जसं मी एससीएनच्या बाबतीमध्ये ते पॉयझनिंग डफळ नावाची वनस्पती, म्हणजे एका शेंगेमध्ये 2 बिया असतात, त्याला इंग्लिशमध्ये डबल बी म्हणतात किंवा लिमा बीन्स म्हणतात आणि त्याचं बॉटनिकल नेम आहे फॅसिलस लिनॅटस. तर मागच्या वर्षी काय झालं, असंच डिसेंबर जानेवारीमध्ये त्या शेंगांचं पीक येतं. शेंगांचं पीक काढून झालं आणि पीक काढून झाल्यानंतर काय केलं की एक असेच मेंढपाळ आले आणि ते म्हणे आता या शेतामध्ये तुम्ही तुमच्या मेंढ्या चारा. आणि मग त्यांनी हे जे आहे डफळ किंवा लिमा बीन्स किंवा डबल बीची जी पानं आहे त्या पानामध्ये सगळ्यात जास्त हे सायनोजेनेटिक ग्लायकोसाइडचं आम्ल असतं. अच्छा. आणि त्याच्यात 13 ते 14 शेळ्या मेल्या. अरे बापरे. तर ही खबरदारी खूप घेणं, कुठलंही नवीन पिकाची जर किंवा फळं भाजीची तुम्ही पानं जर खाऊ घालत असाल तर त्याची माहिती करून घ्या. आमच्या प्रयोगशाळेला त्याचा नमुना पाठवा. त्याच्यामध्ये मग हे एससीएन आहे का, म्हणजे सायनोजेनेटिक ग्लायकोसाइड्स आहेत का, किंवा मग नायट्रेट आहे का, किंवा ऑक्झॅलेट जास्त मोठ्या प्रमाणावर आहे का, ते आम्ही तपासू आणि मगच आम्ही तुम्हाला सांगू की हे खाऊ घालणं योग्य आहे की नाही. जर खाऊ घालायचं असेल तर मग ते किती प्रमाणात खाऊ घालायला पाहिजे. कारण कसं आहे की कुठलंही हिरवी वैरण किंवा पीक, हे जे नवीन चारा आहे तो तुम्ही जर वाळलेला चारा, तुम्हाला एखाद्या जनावराला 30 किलो चारा द्यायचा असेल तर त्याच्यातला 1/3 हा वाळलेला चारा देणं आवश्यक आहे. वाळलेला चारा जर तुम्ही देत नसाल, नुसताच हिरवा चारा देत असाल तर मग ही नायट्रेटची विषबाधा होण्याची शक्यता आहे. मला एक उदाहरण सांगतो मी. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काय झालं, गोठा होता त्यांचा, 10 म्हशीचा गोठा होता. त्यांनी त्या पशुपालकाने त्याचा मका कापणीला आला. त्याला वाटलं की बऱ्याच दिवसापासून माझ्या म्हशींना मका मिळालेला नाहीये. त्यांनी सकाळी मस्त मका कापणी केली आणि म्हशींना तो मका खाऊ घातला. काय झालं की त्या मक्याला मोठ्या प्रमाणावर युरिया दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्या मक्यामधलं नायट्रेट लेव्हल या 2% जास्त वाढल्या. आणि असं 1 ते 2% जास्त असलेलं नायट्रेट असलेली जर वैरण, हिरवी वैरण जनावराच्या खाण्यामध्ये आली तर जनावराला ताबडतोब विषबाधा होते आणि या नायट्रेटच्या विषबाधेमुळे जनावरं मृत पावतात. आता यामध्ये कीटकनाशकं यांची भूमिका कितपत असते? कीटकनाशकांमुळे होणारा विषबाधेचा त्रास आणि इतरही काही कारणं आणि त्यापासून पशुपालकांनी आपल्या जनावरांचं रक्षण कसं करावं याबद्दल सांगा. नक्कीच. कीटकनाशकं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जसं कीटकनाशक आहे तशी उंदीरनाशकं पण आहेत. तर या उंदीरनाशकांमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की आपण उंदीर मारण्यासाठी ती उंदीरनाशकं देतो आणि उंदीरनाशकं कुठेतरी ठेवलेली असतात. मग कधीतरी काय होतं, शेळी जाऊन ते खाते किंवा एखादा कुत्राच जाऊन खातो. तर हे ज्या बऱ्याच वेळा ह्या उंदीरनाशकांमध्ये झिंक फॉस्फेट किंवा अल्युमिनियम फॉस्फेट वापरलं जातं. मुख्यत्वे करून ज्या जनावरांचं सामू जो आहे आम्लधर्मी आहे. आता जनरली उंदीरनाशकं काय करतात, पिठामध्ये वगैरे टाकून देतात. आता पीठ वगैरे जर शेळी मेंढीच्या खाण्यामध्ये आलं त्यांनी आम्लधर्मी पीएच होते आणि त्याच्यामुळे त्याची विषबाधा ही ताबडतोब होते. जाता जाता पशुपालकांना काय सल्ला द्याल किंवा काय खबरदारी घ्यायला सांगाल जेणेकरून पशूंचं आरोग्य चांगलं राहील, विषबाधेपासून त्यांचं रक्षण होईल? आता उन्हाळ्याचे दिवस आलेले आहे. आता हिरवी वैरणीची आपल्याला किंवा हिरव्या वनस्पतींची कमतरता भासणार आहे. हिरवी वैरण कमी असल्यामुळे जर तुम्ही बाहेर जनावरं चरायला सोडत असाल तर परिचित ठिकाणीच जनावरं चरायला सोडा. आपल्या परिसरामध्ये कुठल्या विषारी वनस्पती आहेत याची आपले नजीकच्या पशुवैद्यकाकडनं त्याच्या दवाखान्यामध्ये जाऊन माहिती घ्या आणि अशा विषारी वनस्पतींपासून जनावरांना दूर ठेवा. कारण काय आहे की जनावर आता उन्हाळ्यामध्ये त्याला हिरवं जर नाही मिळालं तर हिरवी वनस्पती खायला जाते. या सीझनमध्ये तुम्हाला सांगतो लँटेना कॅमेरा, ज्याला टणटणी किंवा घाणेरी म्हणतात, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेळ्या मेंढ्यांमध्ये विषबाधा आढळते. तर ती एक महत्त्वाची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कीटकनाशक आपण शेतामध्ये जर वापरत असाल तर त्याचे डबे जे आहेत ते वापरल्यानंतर इकडे तिकडे फेकू नका, ते जमिनीमध्ये गाडा. कीटकनाशकासाठी आपण वेगवेगळे स्प्रे पंप्स वगैरे वापरतो, ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा तळ्यामध्ये धुवू नका. वेगळं पाणी घेऊन खड्डा करून तिथे धुवा. बऱ्याच वेळा काय होतं की मग ते असं कुठेतरी तळ्यात धुतो आपण, मग जनावर तिथे पाणी प्यायला जातं आणि त्याच्यामधनं विषबाधा होते. आणि जनावरांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये स्वच्छ पाणी मिळेल याची खबरदारी घ्या. कुठेतरी साठलेल्या पाण्यामध्ये मग ते साठलेलं पाणी हिरवं होतं आणि हिरवं पाण्यामध्ये मग जसं जीवाणू पण असतात. कधी कधी कारखान्यातनं कधी त्याच्यामध्ये वेस्ट वॉटर सोडलेलं असतं, त्याच्यामध्ये
लेडसारखं हेवी मेटलची विषबाधा जनावरांना होते. तर ही महत्त्वाची खबरदारी घेणं आवश्यक आहे. मुख्यत्वे करून तुम्ही जनावर जेव्हा बाहेर चरायला सोडाल तेव्हा आधी जनावराला वाळलेली वैरण खाऊ घाला, थोडं आंबवण खाऊ घाला आणि मगच बाहेर चरायला सोडा. म्हणजे असं काही विषारी वनस्पती जर जनावराच्या खाण्यामध्ये आली तर त्याला विषबाधा होण्याची शक्यता कमी असते. आणि जर अशी काही विषबाधा आढळली तर मी सांगितल्याप्रमाणे प्राथमिक उपचार करा आणि जे काय कुठला विषारी घटक असेल त्याचे नमुने गोळा करा. चारा असेल तर चाऱ्याचा नमुना, पाण्याचा नमुना, ते विषारी काही डब्बा असेल त्याचा नमुना तो आमच्याकडे पाठवा. पशुवैद्यकाची मदत घ्या आणि त्यांच्या आपल्या सल्ल्याने जनावरांचं रक्षण करा. हे खूप महत्वाचं आहे. निश्चितच. मंडळी, आपल्या लक्षात आलं असेलच की एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा आपल्या पशूंसाठी खूपच घातक ठरू शकते, त्यांच्या विषबाधेसाठी कारण ठरू शकते. सरांनी सांगितलेल्या गोष्टी, त्यांनी दिलेली माहिती तुम्ही ऐकली असेलच. त्यावर निश्चित विचार करा आणि त्या कृतीत सुद्धा आणा. त्यामुळे आपल्या पशूंचं आरोग्य चांगलं राहील आणि समृद्धी आपल्या घरी येत राहील. सर, आज कार्यक्रमात सहभागी झालात, एवढी महत्त्वाची माहिती एवढ्या बारकाव्यांसह आमच्या पशुपालकांना दिलीत त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने